सांगत होत असताना कधी कधी तुमचे सलामीचे जे गोलंदाज असतात त्यांना तुम्ही प्रमोट करता गोलंदाजीसाठी आणि कॅप्टनचं इथे जी उत्तरदायित्व होतं ते त्यांनी जबाबदाऱ्या इथे आपले निभावत असताना एक चांगली कामगिरी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक जर तुम्ही पाहिलं रोशन पावशे यांचं तर आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आणि बॅट्समनला मात्र इथे थांबून ठेवलंय. म्हणजेच पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला मुभा दिली जाते आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जर तुम्ही धावा नाही बनवू शकलात तर तुम्हाला थोड्याशा अडचणी येतील आणि त्या अडचणींना मात्र इथे सामोरं जात आहे आतापर्यंत अस्मिता 11. शॉट भरपूर चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे षटकार. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेस देखील बॅटची कडा लागली होती परंतु चेंडू खोलवर राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनगडी बाद असताना 7 अस्मिता 11. एकंदरीत विचार केला तर बॅट्समन चेतन काटे आतापर्यंत खेळतायत 1 या धावसंख्येवरती आणि 3 या धावसंख्येवरती माफ करा आणि तेजस मात्रे याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आलाय आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. सुरुवात तर भरपूर चांगली झाली परंतु पाहूया या पहिल्या विकेटसाठी किती चांगली भागीदारी बनते. इथे देखील जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळालं. लगेच बॉल कलेक्ट झाला आणि त्याच्यानंतर स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता. कधी कधी असं होतं की बॅट्समन पाय उचलतात आणि त्याचा बेनिफिट यष्टीरक्षकाला मिळतो आणि चाणाक्ष यष्टीरक्षक इथे दाखवत असताना ते म्हणजेच पंकज काटे यांच्या माध्यमातून भरपूर चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. इथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. अगोदरच लाईन ओळखली होती आणि त्याला हुक केलाय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. पंचांचा इशारा येईल चौकार.
हुमायूं, बाबर, अकबर, शाहजहां, इन जैसे मुगल सल्तनों की बना हुए साम्राज्य सिर्फ एक ही नाम से डरता था, वो नाम है शेर शिवाजी. ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला लढला तो फक्त रयतेच्या सुखासाठी. हे सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून व्हॉलेंटियर्सना विनंती करतो की कृपया आपण आपली जागा घेऊन ठेवायची. तर जबरदस्त इथे खऱ्या अर्थानं फटका एक्झिक्यूट केला फलंदाज तो म्हणजेच चेतन काटे यांच्या बॅटमधून आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगली सुरुवात होते आतापर्यंत आणि पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी हवी होती अस्मिता 11 क्रिकेट संघाला ती भागीदारी मात्र हे दोन्ही फलंदाज बनवत असताना का एखादा विकेट इथे घेऊन या धावांवरती अंकुश लावू शकेल गोलंदाज. इथे आखू टॅपचा बॉल टॅप केला तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कल मध्ये फिल्डर आहेत उचलतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आणि ही जर विचार केला तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली ती गोलंदाज रोशन पावशे या गोलंदाजानं आणि ती गोलंदाजी करत असताना त्याच्याच पावलावर पाऊल इथे ठेवतायत ते म्हणजेच स्वप्नील गायकवाड. राऊंड द विकेटने जेव्हा तुम्ही गोलंदाजीसाठी येता आणि कदाचित तुम्ही लेग स्पिन करण्याची धमक तुमच्याकडे ठेवता तर बाहेरच्या दिशेने जे चेंडू जातात त्यामुळे तुमचे वाईट चेंडू देखील पडले जातात आणि परंतु इथे ती कुठलीही चुकी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा वलवलं होतं चेंडूला बॅट्समन बीट होत आहेत निर्धाव चेंडूची सांगता काय कमालीची गोलंदाजी. जरी तुम्ही विकेट ठेवताय मैदानावरती पण तुम्ही विकेट ठेवून तुम्हाला धावा देखील बनवाव्या लागतात. आतापर्यंत स्वप्नील चांगला कमबॅक आपल्या संघासाठी देत असताना एक खराब बॉल होता त्याला चौकार आला आणि त्याच्यानंतर त्याने अगदी घिरकी देणारे हे चेंडू फेकले आणि सातत्याने फलंदाजाला इथे थांबून ठेवलं. याच दरम्यान आमचे गावचे सन्माननीय अतिथी सन्माननीय बबनदादा पाटील हे आलेले आहेत तर त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. तसेच त्यांच्या समेत कालूराम सांगडे तगडीर भोपी तसेच आमचे चाऊकाका पावशे हे सुद्धा इथे आलेले आहेत तर सर्वांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन नसतं व्हायचं आहे. तरी ते शेवटच्या बॉलवरती धाव आली ती म्हणजे सिंगल आणि 2 षटकांचा खेळ इथे पाहता पाहता समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 15 बिन गडी बाद अस्मिता 11. ड्रिंक ब्रेक पाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला गेला तुम्ही आज या सकाळच्या सत्रामध्ये सुमधूर खऱ्या अर्थानं या मैदानाचा तुम्ही आढावा घेतलात तर एका लाईनीमध्ये एका शिस्तीमध्ये रिंगण करून देखील या मैदानावरती खेळाडूंनी आपलं प्रात्यक्षिक दाखवलं आणि चांगली संकल्पना घेऊन दरवर्षी ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. 12 वर्ष या स्पर्धेचं आणि 12 वर्षामध्ये एक चांगलं योगदान अर्थातच यावर्षी तेजस यांच्या माध्यमातून हे तुम्हाला आयोजन पाहायला मिळतं त्यांचंही मनापासून स्वागत करूया. आणि दिमागदार सोहळ्याने मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला आणि या मॅचला सुरुवात झाली. आता ही पहिली मॅच अस्मिता एंटरप्राइजेस 11 वर्सेस देवांश चॅम्पियन्स या 2 संघांमध्ये. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी शैलेश पावसे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत तेजस काटे आमचे समालोचक मित्र आपलंही सहर्ष स्वागत. तर गोलंदाज येत आहेत नवीन या गोलंदाजीवरती ते म्हणजेच सोमनाथ सांगडे गोलंदाजी मार्कवरती. वर्ष नवीन असो वा जुनं भविष्याचा संघर्षमय प्रवास हा तुम्हाला नेहमीच चालू ठेवावा लागतो. आता मात्र पाहूया 2022 ची ही संकल्पना घेऊन वर्ष 12वे ही चांगली खऱ्या अर्थानं क्रिकेटची संकल्पना मैदानावरती होत असताना 2 षटक समाप्त झाले धावसंख्या झाले 15. बघा जास्त उशीर घेऊ नका कारण आपल्याला आज भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. लो फुल टॉस बॉल त्याला हुक केला ऑन साइडला चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
कालूराम सांगडे साहेब आणि कामेश पावशे साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता तो तेजस या फलंदाजानं. पुन्हा एकदा हवेत आहे फटका, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येते त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग, एक धाव कंप्लीट होते. थ्रो थोडासा खराब होता परंतु यष्टीरक्षक आले कव्हरला आणि तिथे एकच धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 22 या धावसंख्येवरती. बघा तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये षटकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती आले ते म्हणजेच सोमनाथ सांगडे. चांगले गोलंदाजाचा अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु गावकप खेळत असताना कदाचित गावातल्या खेळाडूंना त्यांची गोलंदाजी माहिती असेल म्हणून पहिल्याच बॉलवरती मोठा फटका षटकार आला आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आलेत. आता चेतन पुन्हा एकदा तयार होतील. राऊंड द विकेटने आखू टप्प्याचा बॉल ऑफ साइड इथे ढकलून दिला. तिथे लॉंग ऑफला खराब फिल्डिंग झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, धाव देखील झाली असती परंतु कदाचित तेजस स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. 3 चेंडू शिल्लक असतील आणि कदाचित बालूदादा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा निर्धार हाच असेल की आता जे उर्वरित 3 बॉल असतील या ओव्हर्स मधले 3 बॉलवरती एखादा मोठा षटकार जर आला तर कदाचित या ठिकाणी एक चांगली धावसंख्या उभारू शकेल. 23 धावसंख्या बिनगडी बाद. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 23 धावांची ही भागीदारी महत्वपूर्ण होत असताना अस्मिता 11 संघाकडून फिल्डिंग मध्ये थोडासा परिवर्तन चेंजेस करत असताना, कारण मिडॉनला जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं हलवलं गेलं आणि थोडंसं नाही तर भरपूर हलवलं गेलं आणि त्याला शॉर्ट कव्हर पॉइंट 38 सर्कल मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी यष्टीरक्षक आणि संघनायकांना. म्हणजे फिल्डिंग मध्ये कधी कधी तुम्ही चेंजेस करता ते गोलंदाजासाठी बेनिफिट असतं, परंतु त्या अनुषंगाने त्याच मार्गदर्शनाने गोलंदाजी करतील काय. स्ट्राईक घेतली होती, त्यांना माहिती आहे की ते फटका मी मोठे खेळणारच आणि हा देखील चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 29 या धावसंख्येवरती. चांगली धावगती आता उभारण्यामध्ये यशस्वी झालाय तो अस्मिता 11 क्रिकेट संघ आणि चिंतेचं वातावरण आता मात्र पाहायला जाईल ते देवांश चॅम्पियन्स या संघासमोर. चांगला बॉल यावेळी शॉर्टकटचा प्रयत्न केला होता आणि मात्र डॉट बॉल काढण्यामध्ये इथे यशस्वी झालेत. बॅट अँड पॅडचा कुठलाही संपर्क नाहीये आणि इथे बॅट आणि पॅडच्या मधून गेलेला हा चेंडू, कुठलाही बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूचे इथे सांगत आहोत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. इथे हवेत आहे फटका आणि भरपूर लांब जाईल, उंच उंच आणि तेवढाच लांबलचक षटकार तेजस यांच्या बॅट मधून आणि हे मागणं षटक पाहायला मिळालं. आणि या षटकामध्ये जर तुम्ही धावा पाहिल्यात तर तब्बल 20 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये होत्या 15 आणि अचानक 3 षटकामध्ये धावा झाल्या 35. बिनगडी बाद अस्मिता 11. रायांचा जन्म झाला ते शिव नेरी मधलं शिव आणि खऱ्या अर्थानं जिथे राजांचा मृत्यू झाला ते रायगडामधील राय आणि दोनांचा संगम तुम्ही पहा. जे नाव तयार होतं ते म्हणजे शिवराय. आणि सनी फडके आणि पायल पाटील या आपल्या आगरी समाजाच्या कलाकारांनी ही भूमिका साकारली आणि मात्र हे शिवरायांचं सुमधुर संगीत. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी माते आणि आई जिजाऊंची. त्यांची जात मर्द मराठ्याची, देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त मेढ रोवली स्वराज्याची आणि म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवराय. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आले ते म्हणजेच विशाल काटे. अगदी मजबूत शरीरयष्टी असणारे हे गोलंदाज कामगिरी कशा पद्धतीने करतील याच्याकडे नजरा असतील. तर शेवटचं स्लॉग ओव्हर पाहूया या ओव्हर्स मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील विशाल काटे. 2019च्या पर्वामधील मॅन ऑफ द सिरीजचे हे खेळाडू आहेत. उर्फ अंगार गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. पहिलाच बॉल व्हेरी वेल बॉल, स्वतः आलेत फॉलो थ्रू मध्ये. यष्टीरक्षक देखील आहेत परंतु यष्टीरक्षकांच्या माध्यमातून कुठलीही चुकी नाही. कॉल देणं महत्वाचं होतं आणि ते महत्वाचं कॉल देखील स्वीकारलं यष्टीरक्षकानं आणि अगदी भरपूर
उशिरानंतर लागलेली ही पहिली सफलता आणि त्यांनी दाखवून दिलं का मी खऱ्या अर्थानं 2019चा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलो होतो आणि त्याचं प्रात्यक्षिक पेश करत असताना हा पहिला धक्का दिलाय, पहिला ब्रेक थ्रू फलंदाज बाद होत आहेत ते म्हणजे चेतन काटे. बॅक टू द पॅव्हेलियन. रोशन बघा, फांदीवर बसलेला पक्षी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही, कारण त्याच्या फांदीवर नव्हे तर स्वतःच्या पंखावर त्याचा विश्वास असतो आणि तो विश्वास साध्य करत असताना हा फलंदाज तेजस काय जबरदस्त बॅटिंग इथे साकारत असताना 12 चेंडूंमध्ये 32 धावांची आतापर्यंत नाबाद फलंदाजी. एकूण धावसंख्या पोहोचते 41 या धावसंख्येवरती. जर 3 षटकार आले तर या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आजच्या पहिल्याच उद्घाटनीय सामन्यामध्ये तो कदाचित करू शकेल, परंतु एवढं सोपं नसेल त्याच्याकडे. प्रयत्न भरपूर चांगले आहेत त्याच्या माध्यमातून. 4 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर्स मधले. धावसंख्या पोहोचते 41 या धावसंख्येवरती. इथे देखील आखू टप्प्याचा बॉल, परंतु टप्पा पाडल्यानंतर थोडासा खोलवर राहिला. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि एकूण धावसंख्या इथे स्थिर आहे ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 41 माफ करा, 32 या धावसंख्येवरती वैयक्तिक फलंदाजी करतायत तेजस काटे. तेजस म्हात्रे पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल चौकार. धावा धाव फलकावरती. 50 धावांचा पल्ला इथे पार केला जाईल आणि एक चांगली सांघिक धावसंख्या जर पाहिली तुम्ही, एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेत. इथे खराब बॉल आहे परंतु त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही करू शकले, पण तिथे खराब फिल्डिंग झाली. तोपर्यंत बेनिफिट झाला फलंदाजाला. तेजस म्हात्रे यांना 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 47 या धावसंख्येवरती. 3 धावांपासून दूर असेल हा संघ, जिथे 50 धावा कंप्लीट होतील का या 50 धावांपासून थोडस वंचित ठेवलं जाईल. गोलंदाज या ठिकाणी विशाल काटे यांच्या माध्यमातून. हवेत आहे फटका, हा देखील जाईल सीमारेषा पलीकडे आणि पहिल्याच मॅच मध्ये 50 धावांचा पल्ला इथे पार केलाय तो फलंदाजी करत असताना अस्मिता 11 क्रिकेट संघानं. आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 53 आणि विजयासाठी हे भलं मोठं आव्हान. 54 धावेंचं टार्गेट ते असेल देवांश चॅम्पियन क्रिकेट संघाला. आणि एकदा बॅटिंग तेजसची आवडली असेल. 16 चेंडू 44 धावेंची बहारदार फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि 6 षटकार त्याच्या इनिंग्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. आणि पहिल्या फेरीतील इथे खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या फेरीतील खेळ समाप्त झाल्यानंतर धावा झाल्या त्या 53 आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 54 धावेंची गरज आहे. जाऊया तोपर्यंत बालुदा यांच्याकडे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. व्यासपीठावरती आहेत तर मान्यवरांचा सन्मान करूया आणि सन्मान करण्यासाठी आपण जाऊया बालुदा यांच्याकडे. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आमचे प्रमुख अतिथी तर नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय दत्ताशेठ पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं सातत्याने एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. परंतु दत्ताशेठ असं म्हटलं जातं की कुठला पद आपल्याकडे नसला म्हणून आपण नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी तुम्हाला सर्वात मोठा पद दिलाय तो म्हणजे शिवरायांचा मावला. आणि हे शिवरायांचे मावले माजी सरपंच दत्ता पाटील यांचा सन्मान केला जाईल. शरद पावशे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते इथे साहेबांचा सन्मान करावा. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दत्ताशेठ पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मान करावा. माजी सरपंच नितलास ग्रामपंचायत
यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। त्याच्यानंतर आमचे दुसरे सत्कार मूर्ती सन्माननीय शरद पावशे साहेब यांना विनंती करतो की आपण देखील यावं। शरद पावशे साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी माजी सरपंच दत्ताशेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे साहेबांचा सन्मान करावा। तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो बघा। तर इथे आई गावदेवी 11 आणि प्रिन्स हार्दिक 11 या दोन्ही कॅप्टन्सला आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी संपर्क साधा। तर भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व धर्मशेठ पावशे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल। तर त्यांना सन्मानित करण्यासाठी मी शरद पावशे साहेबांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते। तर धर्मशेठ साहेबांचा इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं। माईची उबदार शाल सकाळच्या सत्रामध्ये इथे मान्यवरांचा सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल। तर मान्यवरांचे खूप खूप आभार। तर थँक्यू मान्यवरांचे खूप खूप आभार। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील शिरवली गावचे सुमधुर संगीत गायक आणि सुप्रसिद्ध गीतकार आणि मराठीचे दमदार समालोचक रोशन पाटील शिरवली यांच्याकडे। तर याच दरम्यान माजी सरपंच नितलास ग्रामपंचायत सुनील काटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया। साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत। सीनियर प्लेयर महेशजी सांगडे यांचं इथे सहर्ष स्वागत करतो आम्ही। नितळस प्रीमियर लीग आपण दमदार स्पर्धा पाहता। डीजे प्रथम क्षेत्ररक्षण करणार आम्ही आणि यंदाचा वर्ष तुमचं हे 12वं आणि गावकप म्हटल्यानंतर एक अजून मजेशीर कामगिरी, कारण सातत्याने या प्रीमियर लीग म्हणून तुम्हाला नवोदित खेळाडू मिळत असतात। या संकल्पनेबद्दल काय सांगशील आणि दरवर्षी कसा प्रवास राहतो या स्पर्धेचा? नाही, अतिशय सुंदर। म्हणजे आज 11 वर्ष होऊन गेली। ते आम्हीच म्हणजे आम्ही 4-5 प्लेयर होतो, त्यामधले त्या रुपेश काटे म्हणून आमच्यामध्ये नाही ते, आणि आम्ही मिळून ही संकल्पना चालू केली होती। पण खरंच असं एवढं प्रतिसाद आमच्या गावातल्या जे मान्यवर आहेत किंवा जे काही त्यांचं एवढं सपोर्ट आहे आम्हाला का 12 वर्ष म्हणजे काही प्रॉब्लेम नसताना त्यांनी दरवर्षी सपोर्ट केले। आणि एक माझी इच्छा आहे, आणि माझा उद्या एखादा थोडंसं स्पीच पण द्यायची होती मला, पण तो वेळ भेटला तर देईन मी, कारण सर्व आमच्या ग्रामस्थांनी या NPL साठी असं सहकार्य असायला पाहिजे, अशी माझी एक विनंती आहे दरवर्षी। नक्कीच नक्कीच, थँक्यू। सर्व राजकारण दूर ठेवून मात्र गावासाठी एकोपा होतो, त्यांचे मनापासून धन्यवाद। तर इथे आमचे माजी कर्णधार जे ग्रामीण जेव्हा सामने केले नितला संघाचे कर्णधार सांगडे आहेत,
तर भरपूर मला वाटतं त्यांचा अनुभव आहे का क्रिकेट खेळण्याचा. टॉस हारलेत, बॅटिंग तुमच्या वाटेला आली तर नक्कीच तुम्ही धावांचा ते प्रश्न आपण विचारणार नाही, परंतु महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला आम्ही विचारतो की इतके वर्ष तुम्ही ही स्पर्धा खेळत आलात, कधी कधी हा खेळाडू तुमच्यात, कधी तो खेळाडू तुमच्यात, काय सांगशील या संपूर्ण प्रवासाबद्दल, काय सांगाल? माझ्या कुठलाही खेळाडू आला तरी मी त्याला कधी काही बोललेलं नाही आणि मला माझे प्लेअर कुठलाही होते मी त्याच्याबरोबर खेळतो. आणि तुम्ही 12 वर्षामध्ये किती कप आतापर्यंत, किती फायनल मारलेत या स्पर्धेमध्ये? मी एकच फायनल मारलेली आहे बस. आणि यंदा 2022 हे स्पर्धा गाजवणार? बघू आता. तर थँक्यू, बेस्ट ऑफ लक देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच होईल ती म्हणजेच आई गावदेवी 11 वर्सेस प्रिन्स हार्दिक 11. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो आई गावदेवी 11 क्रिकेट संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि या पहिल्या मॅच साठी सेकंड इनिंग धावा बनवायच्या आहे त्या म्हणजे 54 आणि पहिल्या सत्राचा सेकंड इनिंग्स मध्ये जाऊया रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. थँक्यू थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. आपण टॉक्स बॉक्स मध्ये होते खेळाडू संजू सांगडे आणि महेश सांगडे, एक गुणवंत खेळाडू. अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांनी मुलाखत इथे दिली की NPL ची सफर काय होती ती त्यांच्या मुखवाणीमधून त्यांनी इथे दाखवलं की अशा प्रकारे नितलस प्रीमियर लीगचा हा प्रवास राहिलाय. आणि संजू सांगडे यांनी म्हटलंय की आम्ही येणाऱ्या काही कालखंडमध्ये आम्ही ती मुलाखत देऊ. येणारा उत्तरार्ध पाहता टोटल 13.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. मॅच पाहता आपण देवांश चॅम्पियन वर्सेस अस्मिता 11 या दोन संघांदरम्यान. जिंकण्यासाठी देवांश चॅम्पियन टीमला आवश्यकता आहे ती टोटल 54 धावसंख्येची. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजीच्या मार्कवर संदेश म्हात्रे सज्ज असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा बनल्या. एकेरी 9 धावा धावपटलावरती. समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना पंकज काठे बॅटिंग मार्कवर सज्ज असताना नॉन स्ट्राईक एनला स्वप्नील गायकवाड. दोन संघ स्वप्नपूर्ती करण्यासाठी एकमेकांसमोर ईर्षेने खेळताना पाहायला मिळत आहेत. सकाळचं हे गारेगार वातावरण आणि गारेगार वातावरणामध्ये गरमागरमीचं क्रिकेट NPL 2022च्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. आता प्रहार करण्याचा प्रयत्न होता, रिंगण तोडता आलं नाही. सिंगल मात्र पाहायला मिळते. 1 धावसंख्येची जमापुंजी. धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. एका षटकाच्या खेळीनंतर दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं. 10 कदम 10 धावा बिन गडीबाद देवांश चॅम्पियन टीम. घडीला प्रवीण सर या तलोजा MIDC मध्ये 2 प्रीमियर लीग चालू आहेत. एक वावनचे प्रीमियर लीग, दुसरी आहे नितलस प्रीमियर लीग. लाखो रुपयांचा खर्च, लाखो रुपयांची उलाढाल पाहता आपण या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सर्व खेळाडू आपण किट मध्ये पाहता. एक आग वेगळी आपण जर्सी पाहता आणि त्यानंतर पंच आहेत, मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टम चांगली आहे, लाईव्ह प्रक्षेपण अतिशय नंबर 1. फॉर्च्यून इव्हेंट जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी त्यांचं गणित. कृष्णा अँड टीम इथे सज्ज असताना त्यांच्या संगणक यंत्रणेचं कॅमेरामॅन माही आपलं सहर्ष स्वागत करतो नितळस गावामध्ये. धावसंख्या पाहता आपण स्कोर कार्डवरती स्थगित 10 रन्स. इथे बॅकफुटला गेल्यानंतर चपराक लगावली आहे मिड विकेटला, तिथे सज्ज होते भावेश. दमदार असा हा झेल, पहिला गडी इथे गारद होतोय.
विचार केला तर आज नितलस गावातील महिला भगिनी सुद्धा वायफाय वरती मॅच एन्जॉय करतील. घरोघरी प्रत्येक टी व्ही सेटवरती मोबाईल सेटवरती आपण ही स्पर्धा एन्जॉय कराल. टेडी संता बंताची ही जोडी क्रिकेट रसिकांना एन्जॉय करतील. आज फक्त संता पाहायला मिळतील, उद्या बनता येईल म्हणजे काम तो बनता है भाई. अतिशय दमदार स्पर्धा पाहता. खऱ्या अर्थानं आम्ही 4 वर्ष या स्पर्धेचे साक्षीदार आहोत. एक दमदार स्पर्धा इथे आपण पाहता. नितलस प्रीमियर लीग पहिली मॅच. टेडी बॉय इथे सज्ज असताना जबरदस्त माहोल त्यांच्या वतीनं इथे बनवला जातोय. लेट कटचा फटका खेळायचा होता, बॅट आधी फिरली आणि त्यानंतर थांबवलं मी तर म्हणेन गोलंदाज तेजस म्हात्रेनं. तेजस म्हात्रे एक तेजोमय खेळाडू आहे. ग्रामीणच्या माध्यमातून भीम पराक्रम गाजवणारा खेळाडू. खऱ्या अर्थानं बॅटिंगच्या माध्यमातून त्यानं टोटल 16 चेंडूमध्ये 44 धावा बनवल्या पहिल्याच मॅच मध्ये, म्हणजेच सिरीजच्या रँकिंग मध्ये असेल खेळाडू. फटका मजबूत खेळायचा होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. डीप वरून धावतात क्षेत्ररक्षक, त्यानंतर पाहायला मिळते ती फक्त सिंगल. धावसंख्येची जमापुंजी, धावसंख्या आकार घेईल. टोटल रन जाऊन पोहोचतायत 11 रन्स. येणारे चेंडू असतील 14 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 43 धावसंख्येची. गोलंदाज तयार, प्रहार केलाय. ऑन ड्राईव्ह सहा फटका स्वतः गोलंदाज तेजस चेंडू पर्यंत जातो. चेंडूची पकड केली, 1 रन कंप्लीट. 12 रन्स. संतवाही इंद्रायणी. धावांचा प्रवाह थोडासा आपण स्लो पाहता, मंद पाहता. आता अटॅकिंग मुजुरा दाखवणं गरजेचं असेल. ज्या ठिकाणी धावसंख्येला थोडस लखवा मारलाय, मात्र चकवा द्यावा लागेल. फलंदाजाला चेंडू हवेमध्ये, हवाई सुंदरीला चुम्मा, चुम्मा दे दे चुम्मा. हे काय केलं? फिल्डर होते संदेश म्हात्रे. सूर्यनारायणाची किरण त्याच्या डोळ्यांना टोचली असं निदर्शनामध्ये येतं आणि निश्चितच फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ते कॅच केलं जातं. ही खासियत आहे कृष्णा म्हात्रे यांची. फॉर्च्यून कट्टा गाजला होता कृष्णा म्हात्रे यांचा. त्यानंतर चेन्नई सुपर किंगचे बिग फॅन माही. त्यानंतर आमचा सर्वांचा लाडका गोट्या. आपले सहर्ष स्वागत करतो. कॉम बॉक्स मध्ये गुणसंख्यांक लेखन सोमनाथ पाटील वाजे असतील. त्यानंतर प्रमोद पावशे सुद्धा इथे पाहायला मिळत आहेत. आमच्या डाव्या बाजूला आपले सहर्ष स्वागत. 14 धावा धावपटाला 2 षटकांचा खेळ समाप्त. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता. 20.00च्या सरासरी सोमनाथ इथे धावा बनवायच्या आहेत देवांश चॅम्पियन 11 टीमला. समोर संघ आहे अस्मिता 11. जी जानचे खेळ त्यांना साकार करायचा आहे, कारण पहिल्यांदा त्यांच्या फलंदाजांनी वाखाण्य जोग खेळ साकार केला आणि त्याच मुले की काय थोडासा दबदबा पाहायला मिळतो अस्मिता 11 टीमचा. आता गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर अशोक पाटील. काकाला आहे मौका. सुंदर असा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, तिथे झेल सुटलाय. फिल्डर तैनात होते भावेश पाटील आणि मिळतील 4 रन. NPL चौकार. ज्या पद्धतीनं 40+ क्रिकेटर हा खेळाडू पाहायला मिळतो. इथे प्रहार केलाय, व्ही शेप मध्ये खेळलाय. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तिथे तैनात होते. तेजस म्हात्रे चेंडूला जज करतायत. आपल्या संघासाठी अक्षरशः 2 धावा मित्र म्हणून वाचवल्या. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. सोमनाथ आम्हाला माहिती देत आहेत 20 रन. येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. फिरकीचा जादूगार जुना जाणता खेळाडू काकाला आहे इथे मौका. सुंदर फटका इथे खेळाय. फिल्डर आहेत तैनात. 2 धावा चपलाईन परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. तिथे सज्ज होते यष्टीरक्षक चेतन काटे. चेतनापूर्वक खेळ साकार करायचा आहे. सन्माननीय संतोष शेठ मांद्रे 100 किंग मेकर सरकार, आपण सुद्धा या.
आपले सहर्ष स्वागत NPL मध्ये अतिशय मानाची सन्मानाची आपण ही स्पर्धा पाहता। खेळपट्टीच्या मधोमध चेंडू अदळला गेला, लेट कटचा हा फटका, वेट केलं त्यानंतर कट केलं, मिळतील 4 रन, NPL चौकार। थँक्यू डीजे। काय सुंदर फटका खेळला, बॅटिंग मार्कवर रोशनही प्रस्थापित करतोय खेळाडू रोशन पावशे। आक्रमक पद्धतीने खेळाची आखणी करताना धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते टोटल 27 रन। येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता। या मॅच मध्ये सत्ता कोण गाजवेल, सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता। पहिली मानाची सन्मानाची मॅच कोण जिंकेल, देवान चॅम्पियन ही अस्मिता 11। क्रिकेटचं थरार पाहायला मिळतं, ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका मात्र पाहायला मिळतो। 1 रन झाली कंप्लीट। 5 सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जातं, त्यानंतर येणारे षटकार चौकार हे मात्र महत्वाकांक्षी भूमिका बजावताना इथे पाहायला मिळतंय। अशा रीतीनं 3 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहता देवांश चॅम्पियन 11 टीमच्या टोटल 28, येणारे 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता। डीजे म्युझिक, डीजे बाला। महाराष्ट्राचा लाडका गायक परमेशजी माली हेदुटणे यांचा आपण आवाज पाहता। दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब, अरे भूमिपुत्रांचा तुम्ही किती आवाज दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते दिबा, लोकनेते दिबा। 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता। पहिल्या 2 चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवला तर दबदबा पाहायला मिळेल देवांश चॅम्पियन टीमचा। अस्मिता 11, अस्मिता मित्र म्हणेन त्यांना जागृत ठेवायची आपल्या सांघिक कोठ्याची, नाव सुद्धा अतिशय देखणा पाहायला मिळतो। अस्मिता 11 तर एका बाजूला देवांश चॅम्पियन, नावामध्ये चॅम्पियन्स हा शब्द दडलाय, त्या जोग त्यांना कार्य इथे करावं लागेल। पायते त्यांचा एक मोहरा मात्र गारज झालाय आणि इथे पाहायला मिळतो नशिबाचा चौकार। डान्स करताना आमचा संता इथे प्रहार केलाय, सुंदर असा फटका पाहायला मिळतो। फिल्डर आहे तैनात, फक्त सिंगल। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, आता कत्तल कत्तल कत्तल, खेळाडू रन आउट। दुसरा करारा दे धक्का देवान चॅम्पियन टीमला। थँक्यू या दरम्यान सन्मान्य अतिथी रायगडचे गोल्डमॅन 100 किंगमेकर सरकार, ज्यांच्या माध्यमातून रायगडातील भव्यता वाढवणारी तुम्ही स्पर्धाच्या बाईकची स्पर्धा पाहिलीत, ते अर्थातच नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया। नुकताच वाबंजेच्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून 100 किंगमेकर सरकार चॅम्पियन झाला। जय बजरंगबली गोरसई ब संघ आणि संतोष शेठ म्हात्रे साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत संतोषजी म्हात्रे सर, आपलं सहर्ष स्वागत। पाय इथे ट्रॅकिंग शॉट, फ्लाय टेक डिलिव्हरी, चेंडू जाईल सी मापार। थँक्यू रोशन। आज संतोष म्हात्रे साहेबांची एंट्री झाली, परंतु कदाचित एक कमी थोडीशी जाणवली, कारण नेहमी डोक्यावर आपल्या आगरीकोरांची लाल रुमाल ही कॅप टोपी घालून येत असतात, परंतु आज मात्र त्यांचा वेगळा लुक खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल। त्यांचंही स्वागत करूया। नक्कीच आगरी कोली लुक पाहिला होता आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये। रायगडाची भव्यता वाढवणारी आपण भली मोठी स्पर्धा पाहिली।
पाच जाऊया आपण मैदानामध्ये, ज्या ठिकाणी 3 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 15 संख्येची. पाक गडी गारच झाले 2. इथे मोठा फटका खेळावा लागेल या फलंदाजाला. इथे बॅटची कडा आहे, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची पकड झाली. तिथे फक्त 1 रन धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. आता समीकरण येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 14 धावसंख्येची. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आणि त्यानुसार खेळाची आखणी इथे करावी लागेल. प्रहार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल. खऱ्या अर्थानं 3 ओव्हर मध्ये चांगला खेळ राहिला होता आणि त्यात नंतर इथे धावा पाहिजे होत्या. 6 चेंडू मध्ये 24. खऱ्या अर्थानं गडी जास्त बाद झालेले नव्हते, 2 मोहरे बाद झाले होते, तरी सुद्धा बॅकफुटला पाहायला मिळतो. 1 चेंडू 14 सन्मान दिला आणि अशा रीतीनं सामना जिंकतोय या ठिकाणी अस्मिता 11. पहिली मानाची ही मॅच जिंकलाय अस्मिता 11 संघानं. नक्कीच रोशन, भरपूर चांगला या ठिकाणी या मॅच झाली, परंतु अस्मिता 11 क्रिकेट संघानं आपलं इथे अकाउंट ओपन केलं. तेजस म्हात्रे यांच्या तडाखेबंद केलीच्या जोरावरती तब्बल 44 धावा कडून काढल्या या फलंदाजानं आणि विजयाचा पहिला शंखनाद केलाय या नितलास प्रीमियर लीग मध्ये. मध्ये 44 धावा आणि एका ओव्हर मध्ये 14 धावा देत एका ओव्हर मध्ये 4 धावा देत एका खेळाडूला बाद केलं. तो खेळाडू ठरतोय तेजस म्हात्रे मॅन ऑफ द मॅच समान करी. तर नो डाऊट मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी तेजसला विनंती करतो, तेजस यावं हे पारितोषिक घेण्यासाठी. अफलातून इनिंग साकारली आणि आपल्या संघाला इथे पहिला विजय संपादन करून दिलाय. तर तेजस यावं, जास्त उशीर न करू मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यावं. रवी काटे सर आमचे ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये त्यांची चांगली कामगिरी. यस रोशन. विकासजी पावशे आपण प्रमोद पावशे यांच्या समोर सज्ज व्हा. तर पा या स्पर्धेसाठी 100 किंग मेकर सरकार संतोष शेट म्हात्रे गोल्डन मॅन नितळस रायगड जिल्ह्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5100 रुपयाचा कॅश प्राइज पाहिजे सर. थँक्यू रोशन. खऱ्या अर्थानं 5100 म्हटल्यानंतर वरचे 100 किंग मेकर सरकार आहेत ते आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून हे 5100 रुपयाचं कॅश प्राइज आणि 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच नितलास रायगड जिल्ह्यातील यशस्वी स्पर्धेचे आयोजक संतोष शेट म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन खऱ्या तेजससाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 44 धाव्यांची बहारदार फलंदाजी केली आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने विजय संपादन करून दिला. आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि एक एनर्जी ड्रिंक आणि एक सामनावीराची ट्रॉफी देऊन त्याला या स्पर्धेच्या वतीने गौरव देत आहे. थँक्यू 100 किंग मेकर सरकार आणि थँक्यू या ठिकाणी तेजस. खऱ्या अर्थानं आपण या मॅचचा सामनावीराचा हिरो खऱ्या अर्थाने ठरलात. तर जाऊया दुसऱ्या मॅच आजच्या दिवसातील तुम्हाला पाहायला मिळेल ती आई गावदेवी 11 वर्सेस प्रिन्स हार्दिक आणि या नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो आई गावदेवी 11 क्रिकेट संघानं आणि डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा. तर सलामीची जोडी विनंती करतो मी अर्थातच संजू सांगडे यांचा संघ आई गावदेवी 11 आणि त्यांच्या समेत फाईट करेल तो अर्थातच तो म्हणजेच प्रिन्स हार्दिक 11 आणि त्या संघाचे पुरस्कर्ते तर प्रिन्स हार्दिक 11 अर्थातच महेश सांगडे यांचा संघ. प्लेइंग 11 कडे एकदा नजर टाकूया. प्रिन्स हार्दिक 11 संघाची कॅप्टन महेश सांगडे, राहुल काटे, कल्पेश काटे, हरिचंद्र सांगडे, अनिकेत भोपी, मंथन सांगडे, दीपेश काटे, तेजस मडवी, शिवाजी पावशे, मुकेश पाटील, यशवंत सांगडे, निकेश सांगडे, चिवन भोपी, सचिन भोईर. खऱ्या अर्थानं हा महेश सांगडे यांचा प्रिन्स हार्दिक 11 क्रिकेट संघ आणि एकीकडे तुम्ही पाहिलात
तर आई गावदेवी 11 संजू सांगडे यांचा संघ, कॅप्टन संजू सांगडे, कुणाल भोईर, विजय सांगडे, परेश पावशे, अशोक काका, संजय बोपी, अक्षय म्हात्रे, रणजित तांबडे, अरविंद पाटील, अक्षय चौधरी, अमीर म्हात्रे, विकास काटे आणि राजेश पावशे आणि संतोष शेलके ही जोडी खऱ्या अर्थानं तुम्हाला आता मैदानावरती ही खेळाडू सर्व मैदानावरती पाहायला मिळतील. तर सन्मान करूया आपण ना. तर इथे मान्यवरांचा सन्मान करूया मित्रांनो. याच दरम्यान दर्शन म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर दर्शन म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर इथे सन्मान करण्यासाठी व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो रायगड जिल्ह्यातील गोल्डन मॅन आणि 100 किंगमेकर सरकार. आज जरी आम्हाला त्यांची थोडीशी कमी जाणवते कारण डोल्यावर चष्मा आणि त्याच्यानंतर लाल टोपी डोक्यावरती परिधान नाहीये, परंतु तसाच लुक सातत्याने एक धमक असणारे रायगड जिल्ह्यातील यशस्वी डे स्पर्धेचे आयोजक आणि त्याच्यानंतर नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेट म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावा, आपण हा सन्मान स्वीकारावा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी दत्ता शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावा, आपल्या शुभ हस्ते इथे 100 किंगमेकर सरकार संतोष शेठ म्हात्रे साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा. सर्व मंडळींना विनंती करतो कारण ही कार्यकारी मंडळी आहे नितलास ग्रामपंचायतीची आणि त्या सर्वांच्या शुभ हस्ते येथे 100 किंगमेकर सरकार माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर इथे 100 किंगमेकर संतोष म्हात्रे साहेबांचा सन्मान ही कार्यकारी मंडळी दिग्गज मंडळी नितलास ग्रामपंचायतीची त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. आणि कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी संतोष म्हात्रे साहेबांच्या वतीनं सातत्याने जिथे जिथे येत असतात त्यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षा होत असतो, त्यांचंही स्वागत. त्याच्यानंतर माजी सरपंच सुनील काटे साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल. तेजस आपल्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी स्पोर्ट्स सनग्लास चष्मा आपल्याला देखील दिला जाईल. तेजस कुठे आहेत, आपण यावं. चष्मा म्हटल्यानंतर लगेच आठवतं अगं पुष्पा तुझ्या डोल्यावर शोभतोय चष्मा. आणि खऱ्या अर्थानं म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर खेळाडूला देऊन सन्मानित करा. तेजस म्हात्रे याला 44 धाब्यांची बहारदार फलंदाजी केली. आकर्षक पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. एवढी पारितोषिक कुठे पाहायला मिळतात रोशन, ते नितलास प्रीमियर लीग मध्ये. ब्रँडेड स्पोर्ट्स शूज, एनर्जी ड्रिंक आणि त्याच्यानंतर हा गॉगल चष्मा असे भरघोस पारितोषिक आणि चष्मा लावूनच मला त्याचं स्वागत करतील. तर एकदा जोरदार टाळ्या यासाठी खेळाडूसाठी. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच इथे स्टार्ट होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील तेजस. आणि एक सन्मान राहिला सुनील काटे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. आज या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेत भीम दरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे हा सन्मान केला जाईल सुनील काटे साहेबांचा. तर थँक्यू मान्यवरांचे खूप खूप आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तेजस काटे यांच्याकडे. थँक्यू रॉकस्टार. तर पाहतोय आपण दुसरा सामना आजच्या दिवसातील NPL धमाका 2022 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संजू सांगडे प्रथमतः हॅलो सर्कलचं रिंगण, तसेच भीम दरे साहेबांचा सन्मान बालूदादा भोईर यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. तेजस पुढचा चेंडू इथे पाहतोय आपण हलक्या हातानं टॅप केला जातोय. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण राजेश पावशे चेंडूवरती येतोय आणि इथे एक सिंगल कंप्लीट पाहतोय आपण. धपलकावरती धाबा पाहतोय आपण चौकार आणि 5 धाबा लागल्या जात आहेत. अतिशय चांगली सुरुवात इथे पाहतोय आपण स्प्रिन्स हार्दिक 11 या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाणेफेकी गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली आहे आणि 24 चेंडूंचा खेळ त्यांच्या समवेत असेल प्रथमतः पहिल्या सत्रामध्ये आणि जास्तीत जास्त धाबा इथे बनवाव्या लागतील पाहतोय आपण त्या गावदेवी 11 संघासमोर. तर आता मात्र स्ट्राईक मध्ये परिवर्तन पाहतोय आपण. फलंदाज दीपेश काटेला पाहतोय आपण. सातत्यानं फिल्डिंग मध्ये परिवर्तन इथे गावदेवी 11 संघाच्या माध्यमातून केला जातोय. संजू इथे पाहतोय आपण चांगला स्ट्रोक पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती परेश आणि एक सिंगल कंप्लीट पाहतोय आपण. आणि ते सिंगलला इथे प्राचारण केला जातोय. खूप मोठा फटका होता मात्र अतिशय चांगला क्षेत्ररक्षण
परेश पावशेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एका ऍक्शन चेंडूला गॅदर केला जातोय. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल जाम 35 धापलकावरती 6 धाबा लागल्या जातात. संजू पुन्हा एकदा तयार. इथे मात्र पाहतोय आपण चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय आपण. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. टोटल धावपलकावरती पाहतोय आपण डबल डिजिट अंकामध्ये 10 धावा पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली सुरुवात पाबर सर्कल मध्ये इथे फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर इथे कमबॅक संजू सांगडेचा अप्रतिम पाहायला मिळतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी पाहतोय आपण. चेंज ऑफ द पेस आता मात्र पाहायला मिळाला. सातत्यानं टप्प्यावरती नियंत्रण इथे पाहतोय आपण. अचूक लाईट आणि लेंथनं इथे संजू आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये सातत्याने इथे परिवर्तन केला जाते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये इथे पाहायला मिळतोय. संजू पुन्हा एकदा तयार होते कल्पेशसाठी आणि इथे बॅट वरती चेंडू येत नाहीये आणि सिंगल कंप्लीट पाहतोय आपण. आणि या सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन बसते धावपलकावरती 11 धाबा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धाबा. ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे अक्षय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळतोय. सातत्यानं सिंगल डबलला इथे कन्व्हर्टिंग करताना पाहायला मिळतोय. मागचा सामना काय बघितला. तेजस मात्रे अतिशय चांगली फलंदाजी. त्या तेजस मात्रेनं फलंदाजी करत असताना तब्बल 16 चेंडूमध्ये 44 धावेची दमदार केली होती. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फलंदाज बाद. बिग विकेट. कुणाल भैरनं घेतली आहे कॅच आणि कल्पेश काटेची खेळी झाली आहे इथे समाप्त.
तर फलंदाज बाद झालाय इथे कल्पेश आणि नवीन फलंदाज नो स्टँड वरती पाहायला मिळतोय राहुल काटे. टीमची टोटल जाऊन पोचली आहे 16 धावसंख्येवरती एक फलंदाज इथे मात्र बाद झालाय. सातत्यानं फिल्डिंग इथे डिपार्टमेंट सातत्याने हलवला जातोय. विजय सांगणे इथे मात्र सफलता प्राप्त केली आहे. दीपेश काटे राहुल काटे ही जोडी. प्रिन्स हार्दिक 11 इथे पाहतोय आपण. प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजीच्या बाट्याला आली आहे. जास्तीत जास्त धाबा इथे बनवाव्या लागतील फलंदाजीच्या माध्यमातून. दीपेश फलंदाजीच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. गोलंदाज इथे आपली लाईन पूर्णपणे खराब फेकतोय. स्पेअरचा इशारा अवांतर धावसंख्येची भर पडली जाते. 17 धाबा धपलकावरती पाहतोय आपण. अतिशय चांगली सुरुवात इथे पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. तदनंतर इथे मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे संजू. कॅच ड्रॉप पाहतोय आपण. 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चित्त्याच्या चपलाईनं पाहायला मिळतोय. 3 धाबा कंप्लीट. काय इथे फटका आकाशाला गबसनी घातला होता. मात्र कॅच जर कॅरी केला असता तर नक्कीच फलंदाज दीपेशी केली समाप्त झाली असती. मात्र तसं काही चित्र घडलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली आणि तदनंतर 3 धाबा इथे कंप्लीट पाहायला मिळत आहेत. 20 धाबा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय दीपेशच्या माध्यमातून. इथे कॅच घेतला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. स्वतः संघनायक संजू इथे पाहायला मिळतोय. चेंडूवरती आला होता मात्र कॅच काय घेता आली नाहीये. आता मात्र फलंदाज पाहतोय आपण राहुल काटे स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. विजय सांगडे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे अक्षय चौधरी एका ऍक्शन चेंडूला कॅरी करतोय. मात्र सिंगल कंप्लीट पाहायला मिळतोय. 21 धाबा 21 लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती पाहायला मिळतोय. प्रिन्स 11 या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू षटकातील पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे 21 धाबा जमवल्या गेल्या आहेत. अद्याप आपल्याला मोठा फटका इथे पाहायला मिळत नाहीये. इथे फुल टॉस बॉल आणि एकच धाव कंप्लीट पाहतोय आपण. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीने टीमची टोटल 22 धाबा. षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे पाहतोय आपण 11.00च्या सरासरीने इथे वाटचाल केली आहे. प्रिन्स हार्दिक 11 या टीमच्या माध्यमातून तब्बल 22 धाबा. थँक्यू डीजे. इथे बिमर साठी पंचांनी इथे तिसऱ्या अंपायरकडे कॉल केलाय. फलंदाजसाठी अंतिम चेंडू इथे विजयने फेकला होता डायरेक्टली फुल टॉस. मात्र इथे नो चेंडू नसणार आहे. इथे तिसऱ्या पंचांची आपल्याला सूचना आली आहे प्रमोद पावशे यांच्याकडनं की हा चेंडू नो नसेल आणि षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धाबा. डीजे नाहीये. जर पंचांना जर वाटला की हा चेंडू जर बिमर असेल तरच पंच आम्हाला सांगतील का हा रिव्ह्यू असेल, नाहीतर रिव्ह्यू नसणार आहे. तर फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील दादा काटे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाज दीपेश काटे आणि राहुल काटे यांच्यासाठी असेल.
तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. परेश पावशे तिसरं स्पेल. परेशवरती जिम्मेदारी दिली आहे. तब्बल 22 धाबा जमवल्यात 2 षटकांमध्ये. अद्याप मोठा फटका इथे आला नाहीये. इथे पाहतोय आपण बॅट वरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. विकेटच्या बॅक साईडला इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. संदीप भोपी अतिशय चेंडू कॅरी केलाय. एक सिंगल कंप्लीट. 23 धाबा धापलकावरती पाहतोय आपण. नो स्टेट वरती फलंदाज राहुल काटे होता. आता मात्र तो स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश मात्रे आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. 23 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक परेशवरती जिम्मेदारी दिली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. समोर असेल राहुल काटे. अतिशय एक बिग हिटर फलंदाज स्ट्राईक एंड वरती. इथे फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे अक्षय. आणि इथे पाहतोय आपण फलंदाज बाद. अतिघाई संकटात नाही. फलंदाज इथे बाद. राहुल काटे बॅक टू द पवेलियन. पहा, नको शिवराय आम्हा नोटेवर, नको शिवराय आम्हा नोटेवर, विकला जाईल तो वाटेवर. आहेत समाजात काही दरिंदे, नाहीत ते कुठलेच परिंदे. घेऊन जातील शिवराय दारूच्या अड्ड्यावर, लावतील त्यालाही सट्ट्यावर. म्हणतील शिवराय घ्या अन दारू द्या, होतील ते पिऊन तराट, माजवतील कल्लोल घरात. नाचणारीवर जाईल पैसा उदलला, नाचता नाचता तोही जाईल तुडवला. फोफावला आहे भ्रष्टाचार, नाही उरलेला शिष्टाचार. भाताच्या ताटी जाईल थोपवला. तर फलंदाज बाद झालाय राहुल काटे. एक बिग विकेट या संघाला मिळाले आहे. ज्या विकेटच्या तलाशमध्ये होता गावदेव 11 संघ, मात्र त्या संघाला नक्कीच यशस्वीरित्या विकेट ची प्राप्त करून दिली आहे. मात्र गोली थ्रो अक्षय चौधरी अतिशय काय थ्रो फेकली आहे. आणि विकेट किपरनं जी चाणक्य स्थिती दाखवली आहे, एका ऍक्शन चेंडू कॅरी करत एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलाय. नवीन फलंदाज हरिचंद्र सांगडे स्ट्राईक वरती पाहतोय आपण. थोडीशी धावसंख्या आकुडली आहे. प्रवीण जर मॅच मध्ये विचार केला तर धावसंख्येवरती कुठेतरी थोडासा अंकुश, थोडस दर्पण इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या पटस्केपासून इथे वंचित पाहायला मिळतोय. टीमची टोटल 24 धाबा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय लाईन आणि लेनचा वापर करतोय परेश पावशे गोलंदाज. काही टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. हरिचंद्र सांगडे एक हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. ओव्हर द विकेट न चेंडू फेकणार. इथे पाहतो आपण आउटसाइड दी ओस्टम स्पेअरचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या 1 ने सडकताना पाहायला मिळतोय. तब्बल धाबा पाहतोय आपण 25 धाबा तब्बलकावरती. विकी दरे आपण याचा व्यासपीठावरती. इथे पाहतोय आपण डॉट चेंडू पाहायला मिळतोय हरिचंद्र सांगडे. इथे पाहतोय आपण अगोदरचा चेंडू स्पेअर फेकला होता, तदनंतर परेशला इथे मात्र टप्पा मात्र तो गबजलाय इथे पिच वरती आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे अजून एक चेंडू डॉट. काय गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे बीट सोडून ठेवलाय फलंदाज हरिचंद्रला इथे मैदानावरती. मात्र सलामीला गेलाय फलंदाज दीपेश काटे. आपल्याला 9 चेंडूवरती पाहायला मिळतोय. षटकातील आपल्याला अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफलकावरती 25 धावा. इथे अतिशय चांगली गोलंदाजी आणि इथे बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी, व्हेरिएशन गोलंदाजी, चतुराई गोलंदाजी दाखवतोय परेश पावशे. जसप्रीत बुमराह इथे पाहतोय आपण अतिशय लाईट आणि लेन्सचा इथे वापर करतोय परेश पावशे. नियंत्रण पहा किती चांगला आहे. गावदेव 11 टीमनं टॉस जिंकल्यानंतर इथे सही सफल निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून अद्याप एकही षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रिन्स हार्दिक 11 संघ पूर्णपणे बॅकफुट वरती. इथे फटका आहे, गोलीगत आहे तिथे. 1 बाउंड चेंडू फरार चौकार. बोल मोठे बायांचा. तर पाहतोय आपण इथे
NPL धमाकासाठी भीमधरे यांच्याकडनं 500 रुपयाचा आर्थिक सहाय्य. त्यानंतर धर्माशेठ पावशे यांच्याकडनं 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील NPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सुनील काटे यांच्याकडनं 2000 रुपये आपल्याला इथे देणगी स्वरूपात प्राप्त झालेत. त्यानंतर दत्ताशेठ पाटील यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा आपल्याला मानधन पाहतोय आपण. त्यानंतर दर्शन म्हात्रे यांच्याकडनं 1500 रुपये. तर त्यानंतर रोहिदास कृष्ण पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. तर जाऊया मैदानाकडे. 3 षटकांचा बाजबी खेळ संपलाय. धापलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धाबा अंतिम चेंडूवरती परेशचा चौकार इथे पाहायला मिळतोय. हरिचंद्र सांगण्याच्या माध्यमातून गोलंदाज मंदार गायकवाड इथे पाहतोय आपण. चेंडू पाहतोय आपण बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. गुड लाईन स्पोर्ट वरती चेंडू किती शॉर्ट होता. फलंदाजानं अगोदर लाईन इथे पिकअप केली आहे, मात्र बॅट वरती चेंडू व्यवस्थितरित्या संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. काय चेंडूवरती लाईन ताण दिले सातत्यानं आई गावदेवी 11 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दीपेशच्या बॅट मधून इथे पाहतोय आपण अक्षय हा क्षेत्ररक्षक तिथे त्याच्या वाग्याच्या बाहेर चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. धावा पहिला षटकार या इनिंग मध्ये दीपेशच्या माध्यमातून. इथे दुसरा देखील फटका आहे. मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी करत नाहीये. बिग विकेट. फलंदाज बाद दीपेश काटे. बॅक टू द पॅव्हिलियन. त्यानंतर दीपेशी देखील खेळी संपुष्टात आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धाबा पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक अंतिम षटक स्लोगरचं षटक पाहतोय आपण. मंदार गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय इथे गोलंदाजीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अनिकेत भोपी आणि हरिचंद्र सांगडे. इथे फटका आकाशामध्ये आहे. अक्षय मात्रे चेंडूवरती जातोय चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. हरिचंद्र सांगडे. बॅक टू द पॅव्हिलियन. तर बॅक टू बॅक 2 सफलता इथे मात्र मंदार गायकवाडने इथे मिळवली आहेत. नवीन फलंदाज पाहतोय आपण महेश सांगडे. तर प्रमोद पावशे या संघाचे जे प्लेयर्स त्यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे. आपला संगणक इथे वाट बघत आहे. तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मित स्त्रियां चॅलेंजर विपक्ष राजाराणी 11. तर दोन्ही संघांच्या संगणकांना इथे विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. तर बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद झाले आहेत. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती स्वतः गोलंदाज असेल मंदार गायकवाड. काय गोलंदाजीचा जादूगार इथे करिश्मा दाखवतोय. 2 फलंदाजांनी ते बाद केलाय. तर फलंदाज पाहतोय आपण महेश सांगडे संघाचा संगणक सेनापती. इथे पाहतोय आपण बॅट वरती चेंडू येत नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि आउटसाइड दी ऑफ स्टंप स्पेअरचा इशारा पाहतोय आपण.
36 धाबा 36 पाहतोय आपण 36 धाबा इथे लागल्या जातात. तर इथे पाहतोय आपण फटका मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय तिथे एका ऍक्शन चेंडूला फीड करतोय. टीमची टोटल जाम पोचते धावफलकावरती 37 धाबा. सिंगल डबल इथे सातत्यानं प्राधान्य दिलं जाते. अंतिम चेंडू इथे पाहतोय आपण षटका दिला. अंतिम चेंडू चांगली गोलंदाजी ते दाखवली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून बंदार गायकवाडनं देखील संघाला पूर्णपणे रोखून धरलाय पहिल्या सत्रामध्ये. राऊंड विकेटनं इथे बॅट वरती चेंडू येत नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सातत्य चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय आणि षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा पहिल्या सत्राचा इथे वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धाबा जमवल्यात 37 धाबा आणि 38 धाब्याचं इथे टार्गेट पाहायला मिळेल आपल्याला तो आई गावदेवी 11 संघासमोर. तर या टार्गेटला कशा रीतीने हा संघ सामोरं जाईल ते पाहण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती एक रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. तत्पूर्वी सुमधुर संगीत डीजे. और एक तरफ होंगे यहाँ पर महेश सांगड़े. ये दोनों के बीच में ये लड़ाई यहाँ पर नजर आती हुई. हालांकि सिक्का उछला गावदेवी 11 टीम के पक्ष में, संजू सांगड़े के पक्ष में, और पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर रन बनाए. टोटल 37 रन 38 रनों का लक्ष्य है. तो तीसरा मुकाबला खेला जाएगा मीत श्रेयांश चैलेंजर वर्सेस राजा रानी 11. दोनों भी कप्तान आ चुके हैं. तो कप्तान रवि काटे से गुजारिश करते हैं कि टॉस के लिए आप संपर्क करें. बड़ी फाइट होगी नेक्स्ट मैच आपके सामने. मीत श्रेयांश चैंपियन चैलेंजर वर्सेस राजा रानी के बीच में यह मैच खेला जाएगा. सर्व कर्णधारांना आम्ही सूचना करतो बघा, या स्पर्धेमध्ये तब्बल एकूण संघ आहेत ते म्हणजेच 10 संघांच्या संघनायकांना आम्ही सूचित करतो की आपले 2-2 खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये पाठवत जा, याची नोंद घ्या. तो थैंक यू. बिल्कुल यहाँ पर चलते हैं मैच की तरफ. काफी बढ़िया गेंदबाजी रही. सिर्फ 37 रनों के अंदर रोका और 38 रनों का लक्ष्य यहाँ पर रखा है गावदेवी 11 टीम के सामने. तो देखेंगे इस रनों का लक्ष्य किस तरीके से पेश करेंगे. और जहां पर नितलास प्रीमियर लीग का ये सबसे बड़ा महासंग्राम नजर आता हुआ. अक्सर कहते हैं कि कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं, लेकिन ये टेनिस क्रिकेट का खेल है. यहाँ क्रिकेट के 101 बब्बर शेर रहते हैं. आएगा खेल का असली मजा. जैसे जैसे कड़क धूप निकलती जाएगी वैसे वैसे तगड़े मुकाबले आपके सामने पेश हो जाएंगे. तर टॉस करण्यासाठी आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो माजी सरपंच धर्मा, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व धर्माशेठ पावशे. धर्माशेठ पावशे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. मीत श्रेयांश चॅलेंजर विरुद्ध राजाराणी 11 या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. धर्माशेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तिथे जोडले जातील आमचे समालोचक मित्र तेजस काटे. मोरया. इथे टॉस जिंकलाय मीत श्रेयांश चॅलेंजर 11. टॉस जिंकल्यानंतर प्रमोद आपण कोणता निर्णय ते डिसाईड कराल? क्षेत्ररक्षक कराल तुम्ही. तदनंतर इथे रवी घाटे असेल त्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? बघू आता आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आता रवी खूपच मोठा बॅट्समन आहे.
तर थँक्यू सो मच. तर जाऊया रवी काटे यांच्याकडे. आपण टॉस गमावला इथे फलंदाजी आली आपल्या पहिल्या वाट्याला. फलंदाजी करत असताना 24 चेंडूमध्ये ते किती धाबा बनवाल? साधारणपणे 50 प्लस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये रॉक स्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. थैंक यू तेजस. पहली गेंद के ऊपर शानदार चौका बटोरा बल्लेबाज विजय सांगड़े ने और यहां पर अपने पारी की शुरुआत करते हुए 4 रनों के साथ 4 रन. चार रन बटोरे बल्लेबाज विजय सांगड़े ने अपने पारी की शुरुआत करते हुए 4 रनों के साथ गेंदबाज तैयार. इस बार अच्छी गेंद शॉट का 30 यार्ड सर्कल में फील्डर है वहां पर. शॉट एक्स्ट्रा कवर में बढ़िया फील्डिंग हुई और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत. पहला बड़ा झटका शिवाजी पाउशे द्वारा बेहतरीन कैच पकड़ा गया और पहला बड़ा झटका यहां पर लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम आई गावदेवी 11 टीम को. विजय सांगड़े बैक टू द पेविलियन. बघ मराठ्यांची आग आहे, घाबरतोस कोणाला येड्या, तू तर शिवबांचा वाघ आहेस. तर दर्शन म्हात्रे साहेब यांच्या वतीनं डीजे साठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. न्यू बैट्समैन कैप्टन संजू सांगड़े इस बीच मैदान के अंदर आते हुए 38 रनों का लक्ष्य है. अब पहली गेंद के ऊपर चौका बटोरा था, उसके बाद यहां पर देखेंगे दूसरी गेंद के ऊपर यहां पर चलता बना दिया. बड़ा झटका यहां पर लगता हुआ गावदेवी 11 टीम को. इनसाइड आउट मारने की कोशिश, कदमों का बेहतरीन इस्तेमाल किया था लेकिन बल्ले और गेंद का यहां पर कोई संपर्क हुआ नहीं. डॉट बॉल की समाप्ति होती हुई. क्या कमाल की गेंदबाजी चल रही है इस वक्त गेंदबाज के माध्यम से. और ये बॉलिंग जब होती है लो स्कोर के मैच में तो बिल्कुल रोशन आपको सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करनी पड़ती है. और यहां पर पहली गेंद के ऊपर चौका आने के बाद बेहतरीन वापसी. इस बार भी अच्छी गेंद लेट कट खेलने की कोशिश, रनआउट का मौका बन सकता है. डायरेक्ट हिट गोटी ने क्या कमाल का यहां पर हिट किया. खिलाड़ी थे वहां पर डायरेक्ट हिट करने वाले मंथन सांगड़े. बढ़िया फील्डिंग और ये बड़ा झटका मैं कहूंगा. शून्य पर लौटे बल्लेबाज अक्षय मात्रे बैक टू द पेविलियन. धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा. ने महेश सांगड़े हैं, इतने आसानी से हार मानने वाले नहीं. तो गार्ड जो है यहां पर आपको इस गार्ड पहन के रखिए. मैदान के अंदर अगर गार्ड पहनते आपको तो पेनल्टी दी जाएगी. तर याच दरम्यान हरिभक्त पारायण गुरुनाथ महाराज काटे यांना देखील विनंती असेल की आपण याच व्यासपीठावरती आपलं देखील एनपीएल धमाका 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तो बिल्कुल यहां पर बड़ा विकेट संजू सांगड़े बना महेश सांगड़े, क्योंकि महेश सांगड़े के पास बहुत सारे का अनुभव है और बिल्कुल इस अनुभव का इस्तेमाल करते हुए क्या कमाल की कप्तानी की है. 38 रनों का लक्ष्य बनाना है, उस लक्ष्य को रोकने का काम यहां पर करते हुए ये नामचीन गेंदबाज राहुल काटे फिर से एक बार तैयार. इस बार अच्छी गेंद ड्राइव किया ऑफ साइड में, पॉइंट के रीजन में शानदार फील्डिंग. इस बार भी डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी. क्या कमाल का जोश है मंथन के पास और बिल्कुल इस तरीके की अगर फील्डिंग होती है तो बल गेंदबाज को भी गेंदबाजी करने के लिए एक अच्छा मौका मिलता है. और क्या लाजवाब गेंदबाजी. पहली गेंद के ऊपर चौका और उसके बाद अगली इन गेंदों के ऊपर देखेंगे एक बड़ी सफलता और एक ही रन यहां पर खर्च करते हुए. क्या लाजवाब गेंदबाजी यहां पर नजर आती हुई गेंदबाज ऋतिक राहुल काटे के माध्यम से. अंतिम गेंद पावर प्ले की. ये गेंद बेहतरीन लाइन टप्पा खाने के बाद अचानक उछाल लिया इस गेंद के ऊपर, विकेट कीपर के सुरक्षित दस्तानों में जाती हुई. और पहले एक सफल ओवर की समाप्ति हो चुकी है और सफल ओवर की समाप्ति होने के बाद गावदेवी 11 टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन.
चुका है। रन संख्या बनी है 5 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब 18 गेंदें बची है और जीतने के लिए 33 रनों की आवश्यकता। रोशन कहते हैं कि सुधरना बिगड़ना मनुष्य के स्वभाव पर निर्भर करता है, न कि किसी माहौल के ऊपर। रामायण में 2 पात्र हैं, विभीषण और कैकेयी। विभीषण रावण के राज में रहकर बिगड़ा नहीं और कैकेयी राम राज में रहकर सुधरी नहीं। ये होता है जिंदगी का फंडा। अब यहाँ पर देखेंगे नितलस प्रीमियर लीग का ये जो थरार है, पिछले 12 सालों से अच्छा योगदान रह चुका है और इस सीजन में भी काफी अच्छा ये आयोजन आपके सामने पेश होता हुआ। तो बॉलिंग मार्ग पर गेंदबाज मंथन सांगड़े गेंदबाजी के मार्ग पर। मंथन का तो आज दिन मैं कहूंगा। थँक्यू। तर याच दरम्यान आपण पाहतोय धर्मकाका म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालंय। त्यांना सुद्धा विनंती असेल की याचे आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। तदनंतर हरिभक्त पारायण गुरुनाथ महाराज काटे यांचं देखील शुभागमन झालंय, याचे आपण आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। तो बिल्कुल यहाँ पर 2018 के सीजन के ये बेहतरीन बॉलर, लगातार 2 साल बेस्ट बॉलर का अवार्ड यहाँ पर जीत चुके हैं मंथन सांगड़े और बेहतरीन गेंदबाजी के लिए जाने जाते हैं और पहली गेंद के ऊपर शानदार गेंदबाजी की। वारकरी संप्रदायाचे या ठिकाणी हरिभक्त पारायण आलेले आहेत। महादेव गडगे सर असते तर नक्की सांगितलं असतं, होय होय वारकरी आणि पाहे पाहे पंढरी, असे आमचे गुरुनाथ महाराज सांगडे, गुरुनाथ महाराज काटे यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचं सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं। ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक 1 रन यहाँ पर जरूर मुकम्मल होगा और 1 रनों की मदद से लगभग टीम का स्कोर अगर देखा जाएगा तो 6 रनों के ऊपर। जीतने के लिए अभी भी बात करेंगे, 16 गेंदें बची है, 32 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। जबरदस्त गेंदबाजी, लो स्कोर का मैच, ऐसा लग रहा था कि महेश सांगड़े 11 टीम को थोड़ी सी दिक्कतें होगी, लेकिन बेहतरीन गेंदबाजी चलती हुई। बाहरी किनारा बल्ले का, विकेट कीपर के ऊपर से गेंद जाती हुई, लेकिन डायरेक्ट हिट करने की कोशिश यहां पर की थी। 1 रन जरूर मुकम्मल। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रन इस समय 2 विकेट के नुकसान के ऊपर। ये ओवर बहुत ही निर्णायक होगा। फील्डिंग करने वाली टीम की बात करेंगे, प्रिंस हार्दिक 11 महेश सांगड़े की ये टीम है। ये ओवर अगर अच्छा हो जाता है तो मैं कहूंगा मजबूत स्थिति में रहेगी। अभी भी 3 गेंदें बची हुई इस ओवर की और 3 गेंदों में कितनी देर तक रोकने में कामयाब हो पाएंगे। ये अच्छी गेंद, लेकिन उसी खूबसूरत अंदाज से इस गेंद को मोड़ा है। फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक बल्लेबाज के पास सिर्फ 1 रन लेने का पर्याप्त समय था। 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है, इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। अगर आपको इस मुकाबले में पकड़ मजबूत करनी है तो अब बीच में एक आध बड़ा शॉट लगाना भी जरूरी होगा। रिस्क नहीं उठाओगे तो मैच में कैसे वापसी करोगे। यहां पर दबाव लगातार गेंदबाज रखते जा रहे बल्लेबाज के ऊपर। यह भी लाइन अच्छी है, बिल्कुल स्लोवर तरीके से इस गेंद को फेंका था। डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई देखते देखते इस ओवर में 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। अब 13 गेंदें, 30 रनों की आवश्यकता। दिल्ली दूर है, सफर बहुत दूर नजर आता हुआ यहां पर गाउदेवी 11 टीम को, लेकिन कुछ एक बल्लेबाज होगा जो यहां पर मैच को पूरी तरीके से बना सके। फिर से एक बार हाफ ट्रैकर की ये बॉल थी, फील्डर है, बेहतरीन फील्डिंग। नसीब का साथ क्या मिल रहा है यहां पर दीपेश को, और लेकिन तब तक बल्लेबाजों ने देखते देखते 2 रन यहां पर पूरे किए और इन 2 रनों की मदद से ओवर नंबर दूसरा हुआ समाप्त। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है सिर्फ और सिर्फ 10 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। आप जीतने के लिए बात करेंगे, 12 गेंदें 28 रनों की आवश्यकता। अट्ठाईस की दूरी प्रति ओवर की बात करेंगे। आप 14 रन नहीं बनाएंगे तो आप यहां से मुकाबले में पहली हार तो आपकी निश्चित है, लेकिन हार और जीत का फैसला तो बल्लेबाज और गेंदबाज के मन में होता है। हम तो कोई एक भविष्यवाणी बताने वाले नहीं होते, लेकिन देखेंगे इस मैदान के ऊपर किस तरीके का खेल यहां पर नजर आता है।
कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है। आप देखेंगे मेहनत कौन सी टीम करेगी। हर एक टीम चाहती है कि पहले लीग स्टेज का मुकाबला हम टीम जीते, लेकिन यहाँ पर सोनू सांगड़े, संजू सांगड़े और महेश सांगड़े के बीच में ये लड़ाई यहाँ पर चलती हुई। हरिश्चंद्र सांगड़े बॉलिंग मार्ग पर यहाँ पर आते हुए, सामने बल्लेबाज है यहाँ पर संजय पोपी और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है कप्तान संजू सांगड़े। गेंदबाजी के मार्ग पर हरिचंद्र सांगड़े गेंदबाजी के लिए यहां पर नजर आते हुए। पहली गेंद 12 गेंदे 28 रनों की आवश्यकता राइट आर्म राउंड द विकेट से। पहले पावर प्ले में 5 रन आए, दूसरे ओवर में भी 5 रन आए और यह तीसरा ओवर प्रगति पथ पर। इस बार शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, बढ़िया फील्डिंग, दीपेश काफी अच्छी फील्डिंग का नजारा पेश करते हुए और यहां पर बिल्कुल तीसरी की कोशिश। ये लीजिए, क्या जरूरत थी जगह छोड़ने की। बिग विकेट, संजू सांगड़े बैक टू द पेविलियन। बड़ा झटका यहां पर लगता हुआ आई ऑफ द 11 टीम को। रोशन अगर बात करेंगे, मेरे ख्याल से नितलास गांव का लसित मलिंगा, प्रमोद पावशे, इससे भी डेंजर एंगल है तेजस इस खिलाड़ी का। बिल्कुल साइड आर्म हाई आर्म एक्शन इस गेंदबाज की आप देख सकते हैं, बिल्कुल कमाल की गेंदबाजी करते हुए। तर याच दरम्यान तुलसीराम पाटील साहेब आणि पांडुरंग काटे साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय। तर दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की यावं व्यासपीठावरती। नितलास प्रीमियर लीग 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। व्हाट शॉट, बॉलर के सर के ऊपर से खेला है, साइड स्क्रीन, सीमा रेखा, बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा, यहां पर आएगा 6 रन। बल्लेबाज कुणाल भोईर के बल्ले से ये दमदार हिट, शायद जानबूझकर ये विकेट फेंकी गई थी ताकि कुणाल आकर बड़े बड़े शॉट लगाए और अपने टीम को एक आगे। प्रवीण, तर याच दरम्यान पाहतोय आपण मान्यवर आले तिथे तुलसीराम दादा पाटील, त्यानंतर पांडू काका काटे यांचं देखील इथे शुभागमन झालंय। तर यांना सुद्धा विनंती असेल की आपण याच्या व्यासपीठावरती आपला हार्दिक हार्दिक स्वागत। अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, लेकिन इस गेंदबाजी को मात्र आप तोड़ते हुए यहाँ पर बल्लेबाज कुणाल, 10 गेंदें बची है, 20 रनों की आवश्यकता। इस बार लो फुल टॉस बॉल ऑफ साइड में खेल दिया इस गेंद को, लॉन्ग ऑफ में फील्डर आते हुए 1 रन तो जरूर मुकम्मल। दूसरे की कोशिश, क्या जरूरत थी, सवाल पूछा जाएगा, ये कॉल सही नहीं था, अब खतरा अपने ऊपर मोड़ लिया आई गाउदेवी 11 टीम संजू सांगड़े ने, और ये बड़ा झटका एन मौके पर लगता हुआ। खुशी का माहौल यहां पर हार्दिक और प्रिंस 11 टीम के खेमे में। पर धाक पाएंगे या 3 छक्के अगर धाकते हैं तो मुकाबला होगा यहां पर फिनिश। और किसने सोचा था कि इस 38 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए इतने बड़े पापड़ झेलने पड़ेंगे। आई गाउदेवी 11 टीम को थोड़ी सी मुसीबत में नजर आती हुई। गेंदबाज फिर से एक बार तैयार, ये अच्छी गेंद ऑफ स्टंप यार्कर करने का प्रयास, 1 रन लेने के लिए हिम्मत नहीं जुटा पाए दोनों भी बल्लेबाज। बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति, अब 7 गेंदें बची है और जीतने के लिए यहां पर जरूरत है 18 रनों की आवश्यकता। किसने सोचा था 38 का लक्ष्य का पीछा करने के लिए नाक में दम भरेंगे ये अपोजिशन वाले गेंदबाज, यानी कि प्रिंस हार्दिक 11 टीम के गेंदबाज। क्या कमाल की वापसी होती हुई।
ये भी गेंद लोवर फुल टॉस ब्लॉक हॉल में डालने के प्रयास किया था, लॉन्ग ऑन में जाती हुई डीप में आकर उठाएंगे फील्डर, तब तक एक रन पूरा। एक के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ, तीसरा 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है यहां पर 21 रन। आप जीतने के लिए 6 गेंदे 17 रनों की आवश्यकता। तर शनिवार भोपी यांच्या स्मरणार्थ सागर भोपी साहेबांच्या वतीनं करण्यात येताना प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला ब्रँडेड शूज त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि सागर भोपी साहब यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलते हैं मैच की तरफ, यहाँ पर 6 गेंदों में जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। महेश सांगड़े गेंदबाजी के मार्ग पर पहली गेंद ऑफ स्टंप कवर किए और बिल्कुल यहां पर शफल होकर इस गेंद को खेला डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, लेकिन तब तक बल्लेबाजों ने यहां पर 2 रन चुरा लिए। 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 23 रनों के ऊपर। आप जीतने के लिए 5 गेंदें बची है, 15 रनों की आवश्यकता। क्या मैच यहां पर चलता है दोनों भी टीमों के बीच में से, लेकिन आखिरकार जीत किसको मिलेगी? हालांकि पहला मुकाबला आज के दिन में जीता अस्मिता 11 टीम ने, जिन्होंने देवांश चैंपियंस टीम को परास्त किया, और यह दूसरा मुकाबला यहां पर चलता हुआ जीत किसके नाम पर होगी? ये लीजिए, बहुत सालों का अनुभव है महेश सांगड़े के पास, लेकिन ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। इस व्हाइट गेंदों से बचना होगा महेश सांगड़े को। अगर इस तरीके की व्हाइट गेंदें फेंकते जाएंगे और अगर अचानक बीच में एक आधा सिक्सर आएगा तो शायद दिक्कतें इनके सामने पैदा होगी। गेंदबाज तैयार, इस बार हवा में है गेंद, फील्डर है वहां पर मौजूद, थोड़ा सा जज कर रहे गेंद को, लेकिन उनसे पहुंच से बाहर। तब तक बल्लेबाज ने यहां पर 2 रन चुरा लिए। तीसरे की कोशिश यहां पर कर रहे हैं जरूर, लेकिन 3 रन क्या मिल पाएंगे? और अंतिम क्षणों में महेश सांगड़े द्वारा बेहतरीन कलेक्ट, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का खात्मा। रन मिलेंगे 2 और ये विकेट जाएगा टोटल 5वां विकेट। झुकला नाही कोणासमोर, कारण तो मुघलांचा बाप होता। तो बिल्कुल अब 4 गेंदें बची और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। तर रहू मामा तलोजा यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। तर रहू मामा, आपसे हम गुजारिश करते हैं, आइए मंच पर, आपका तहे दिल से शुक्रिया और स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से। 4 गेंदें 12 रनों की आवश्यकता, 2 बड़े छक्के मैच फिनिश कर सकते, लेकिन महेश सांगड़े क्या इतनी आसानी के साथ क्या आपको यहां पर मौका देंगे? हवा में तो गेंद जरूरी है, 1 रन मुकम्मल, खराब फील्डिंग जिसका फायदा मिल सकता है, लेकिन तीसरे रन की कोशिश यहां पर पूरी करते हुए, और ये लीजिए 3 रन यहां पर चुरा लिए, और 3 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर यहां पर तेजी के साथ आगे छलांग मारता हुआ 29 रनों के ऊपर। अब 3 गेंदें बची है, जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। 3 गेंदें 9, प्रति गेंद के ऊपर यहां पर 3 रन बनाने होंगे। इस 3 गेंदों की अगर बात करेंगे कि इस गेंद के ऊपर नहीं तो अगले गेंद के ऊपर एक सिक्सर चाहिए। आई गावदेवी 11 टीम संजू सांगड़े को, अगर यहां पर महेश सांगड़े अपने टीम को बचाना चाहते हैं तो प्रिंस हार्दिक 11 टीम की ओर से आपको गेंदबाजी और थोड़ी सी अच्छी करनी होगी। ये थोड़ा सा हाफ ट्रैकर का बॉल था जिसको उठाने के फायदा करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन सही ढंग पर बल्ले पर नहीं आई गेंद। गेंदबाज तैयार, ये लीजिए, जिसकी तलाश थी वो पूरी होगी। आई गावदेवी 11 टीम के बल्लेबाज यहां पर थे, बिल्कुल परेश पावशे के बल्ले से ये दमदार हिट, गेंद सीमा पार 6 रन।
शहाजहानने ताजमहाल बांधून झाल्यावर आपल्या कारागिरीचे हात कलम केले, तर शिवरायांनी रायगडावर त्याच्या अभियंत्याचे नाव करून त्या अभियंत्यास आज रमार केले. 2 चेंडू 3 धाव्यांची गरज. व्हाट अ मैच, कमाल का मुकाबला. अब हाई वोल्टेज ड्रामा, 2 गेंदे 3. क्या मैच यहाँ पर जीत पाएगी आई गाउदेवी 11? क्या हार्दिक प्रिंस 11 यह मुकाबला जीत पाएगी? व्हाट अ मैच. 2 गेंदे 3 की दूरी. ये गेंद हवा में है, विकेट कीपर गेंद के नीचे, कोई गलती नहीं. अब यहाँ पर मुकाबला बनेगा. राहुल के द्वारा शानदार फील्डिंग. अब मैच में वापसी होती हुई 1 गेंद 3 की आवश्यकता. बिल्कुल बुर्दुल के प्रवीण मात्रे, इनका शुभागमन हो चुका है. प्रवीण आइए मंच पर, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं. आप जीतने के लिए यहाँ पर 1 गेंद बची है और 3 रनों की आवश्यकता. मैं कहूंगा अपना काम तमाम किया था बल्लेबाज ने, लेकिन आप यहाँ पर देखेंगे किस तरीके से अब इस मैच में वापसी कर सकते हैं. बार बार हार कर जिसके मन में एक ही आवाज है कि एक कोशिश और कर, वही होता है असली विजेता. 1 गेंद 3 रनों की आवश्यकता. यदि मुकाबला आपको पसंद आया हो तो इस अंतिम गेंद के लिए जोरदार तालियां दोस्तों. 1 गेंद 3 रनों की आवश्यकता. गेंदबाजी के मार्ग पर तैयार, कंपलसरी चेस. इस बार शॉट बड़ा है लेकिन जाएंगे स्टैंड में. व्हाट अ विनिंग मूवमेंट. गेंद सीमा पर 6 रन दीजिए. धन्यवाद डीजे. काय जबरदस्ती इथे मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. फक्त 38 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला फलंदाज होता तो म्हणजेच संजय भोपी. याच्या बॅट मधून आला षटकार आणि विजयाची गवसणी घालणारा हा षटकार पाहायला मिळाला. तर प्रवीण मात्रे बुर्दुल यांचं आगमन झालं, त्यांना विनंती करतो यावं व्यासपीठावरती आणि श्रावण शेठ पाटील यांना देखील विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. तर मला तर